नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाला स्थगिती. राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आल्याची माहिती. आदित्य तटकरेंच्या निवडीला शिवसेनेकडून विरोध तर नाशिकमध्ये दादा भुसेंना डावलल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी. महायुतीच्या सहकाऱ्यांनी नाराज होण्याचं कारण नाही. महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी मला जबाबदारी दिली. आदित्य तटकरेंची प्रतिक्रिया. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी. आक्रमक समर्थकांना भरत गोगावलेंचं आवाहन. मला फसवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा सत्यानाश होणार. गोगावलेंचा इशारा. रायगडच्या पालकमंत्रीपदी आदित्य तटकरेंची वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले नाराज. एकनाथ शिंदेंना भेटल्यानंतर पुढील भूमिका ठरवणार. भरत गोगावलेंकडून जाहीर नाराजी व्यक्त. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी. महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आज एकनाथ शिंदेंची भेट घेणार. रस्त्यावर उतरून तटकरे कुटुंबाला विरोध करणार. दळवींचं वक्तव्य. रायगडमध्ये नाराजी आहे असं नाही. पालकमंत्रीपदाबाबत तिन्ही नेत्यांनी निर्णय घेतला. भरणे आणि इंद्रनील नाईकांना सुद्धा थांबावं लागलं. राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळांची प्रतिक्रिया. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून नाराजी नाट्य हा माहिती सरकारचा नाकर्तेपणा. शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदेंचा राज्य सरकारवर निशाणा. सहपालकमंत्रीपद मी पहिल्यांदाच पाहिलं. खाती वाटून दिली तसं पालकमंत्रीपदही वाटून दिलं. आदित्य ठाकरेंचा माहितीवर निशाणा. अजितदादा कागदावर बीडचे पालकमंत्री, प्रत्यक्षात दुसराच काम करेल. इम्तियाज जलील यांचा धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरण. आरोपी मोहम्मद शहजादला वांद्रे पोलीस ठाण्यामधून सांताक्रूज पोलीस ठाण्यामध्ये हलवलं. सकाळी आरोपीची वैद्यकीय तपासणी होणार. सैफ हल्ला प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय कटाचा संशय. आरोपी मोहम्मद शहजादकडे बांगलादेशची कागदपत्र. वांद्रे कोर्टाकडून आरोपी मोहम्मद शहजादला 5 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी बांगलादेशातील असतील तर हे केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची मोदी सरकारवर टीका. बांगलादेशी नोकऱ्यांच्या बहाण्याने येतात आणि चोऱ्या करतात. राज्यातून रोहिंग्यांना हकलून बाहेर काढू तर या सापांना दूध पाजणारे मातोश्रीच्या अवतीभोवती. नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना उत्तर. रोहिंग्या बांगलादेशींना पकडा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. सैफ अली खानच्या घरी चोरी करणारा चोर ठाण्यामध्ये पकडला. आता ठाण्यामध्ये चोर आम्ही मुंबईमध्ये पकडू. संजय राऊतांचं नाव न घेता शिंदे गटाला टोला. पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं. दादांच्या पाया पडून षडयंत्र असल्याचं सांगितलं. दादांना पक्षातून काढण्यासाठी षडयंत्र सुरू झालं होतं. शिर्डीमधल्या शिबिरामध्ये धनंजय मुंडे यांचा दावा. मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करतायत. शिर्डीमधील पक्षाच्या शिबिरामध्ये धनंजय मुंडेंचं वक्तव्य. संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन नाहीच. हत्या करणाऱ्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे. धनंजय मुंडेंची मागणी. बीडची नव्हे तर आका पॅटर्नची बदनामी होती. आम्ही आका पॅटर्नची बदनामी करत राहणार. तुमच्याकडे उत्तर असतील तर द्या. सुरेश धस यांचं धनंजय मुंडे यांना उत्तर. वाल्मिक कराडसोबत आर्थिक संबंध असल्याचे आरोप खोटे. धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. तसंच मामी सारंगी महाजन यांचे आरोपही धनंजय मुंडेंनी फेटाळले. वाल्मिक कराडनं बबन गीतेलाही अडकवलं. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा. वजिराला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू. जनतेचा विचार करा. रोहित पवारांचा इशारा. पक्षश्रेष्ठींकडे केलेल्या मागणीला यश. धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिल्यानं बीडची ही अवस्था. तर नैतिकतेच्या भावनेमधून मुंडेंनी मंत्रिपदापासून दूर राहावं. स्वपक्षातील आमदार सोळंकेंचा धनंजय मुंडेंना सल्ला. पक्षामध्ये बदल होणं गरजेचं. जे ऍक्टिव्ह नाहीत त्यांच्याविषयी निर्णय घ्यायला हवा. भुजबळांची प्रतिक्रिया. तालुका अध्यक्षापासून ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत निवडणुका होणार. प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. जनमानसात प्रतिमा खराब असणाऱ्यांना पक्षामध्ये घेतलं जाणार नाही. कोणी दोषी आढळल्यास सरळ हकालपट्टी करणार. अजित पवारांचा नेत्यांसह कार्यकर्त्यांना इशारा. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांची मुंबई हायकोर्टात धाव. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निकालावरून कोर्टामध्ये याचिका. निकालाच्या दिवशी ईव्हीएमची बॅटरी जास्त चार्ज असल्याचा आरोप. याचिकेवर 24 जानेवारीला सुनावणी. दिल्लीमध्ये आमदार उत्तमराव जानकर ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार. 23 तारखेला जंतर मंतरवर जानकर आणि माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे ईव्हीएम विरोधात सत्याग्रह करणार. संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूच्या निषेधार्थ 25 जानेवारीला मुंबईमध्ये मोर्चा निघणार. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान या मार्गावर मोर्चा निघणार. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार. शपथविधी सोहळ्यापूर्वी भारताचे उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानींनी ट्रम्प यांची भेट घेतली. वॉशिंग्टन डीसी इथे खास डिनरचं आयोजन. उद्योग जगतातील मंडळींची उपस्थिती. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज अमेरिका दौऱ्यावर. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार. लाडकी बहीण योजनेमुळे आरोग्य विभागाला निधी कमतरता भासेल. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य. निधीची कमतरता भासल्यास केंद्राकडे निधी मागू. मुश्रीफांची माहिती. छत्रपती संभाजीनगरचे माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड दादा गटामध्ये प्रवेश करणार. आज अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश होणार. आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज बीडच्या केज न्यायालयामध्ये सुनावणी. कराडचे वकील अशोक कवडे यांची माहिती.
आर आबांचा मुलगा आमदार मात्र आपला नाही हे जयंत पाटलांना दुःख. मुलासाठी पाटलांनी जतमध्ये चाचपणी केली. गोपीचंद पडळकरांची टीका. 2014ला मला खोट्या केसमध्ये जेलमध्ये टाकण्यात आलं. प्रस्थापितांच्या विरोधात गेल्यानंतर जेलमध्ये जावं लागतं. सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य. बारामतीमधल्या कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेला उपमुख्यमंत्री अजित पवारांची हजेरी. अजित पवारांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषिक वितरण. खेळामध्ये हार जीत होत असते. अजित पवारांचं खेळाडूंना मार्गदर्शन. संघ भाजप समन्वय बैठकीचा समारोप. छोट्या घटकांना मुख्य प्रवाहामध्ये सामावून घ्या. शासनाच्या योजना संघटनांमार्फत लोकांपर्यंत पोहोचवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजप मंत्र्यांना सूचना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक काढण्यासाठी दावोस दौऱ्यावर. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गुंतवणूक परिषदेमध्ये सहभागी होणार. रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारचा प्रयत्न. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी माहितीच्या मंत्र्यांची यादी जाहीर. एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये तर अजित पवार पुण्यामध्ये ध्वजारोहण करणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी पार्कवर ध्वजारोहण होणार. राज्यामध्ये गेल्या 19 दिवसांमध्ये 8 वाघांचे संशयास्पद मृत्यू. वाघांचे संशयास्पद मृत्यू झाल्यानं व्याघ्र संरक्षणावर प्रश्नचिन्ह. मल्टी लेव्हल मार्केटिंगच्या नावे आठवड्याला 17 ते 18 नवे स्कॅम. जवळपास 30,000 कोटींच्या फसव्या योजना कार्यरत असल्याचं समोर. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. मुंबई विद्यापीठाकडून द्वितीय सत्र हिवाळी परीक्षेचे निकाल जाहीर. बीएच्या तृतीय वर्षाचा निकाल केवळ 52%. महापालिकेच्या निवडणुकीआधी पालिका कामाला लागली. 2 वर्षांहून अधिक काळापासून प्रशासकांची नियुक्ती असल्यानं राणीच्या बागेमधील महापौर बंगल्याला वाळवी. तर आता महापौर बंगल्याची डागडुजी करण्याचा निर्णय. नवी मुंबईमध्ये संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षेचं आयोजन. माजी आमदार संदीप नाईकांकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन. ठाण्याच्या उल्हासनगरमधील खेमाणी भागामध्ये टपरी चालकाला मारहाण. सिगारेटचे पैसे मागितल्यानं टोळक्यांकडून मारहाण. सीसीटीव्हीमध्ये घटना कैद. ठाण्याच्या अंबरनाथमध्ये महिला डॉक्टरला भरधाव कारनं उडवलं. अपघातामध्ये महिला डॉक्टर गंभीर जखमी. अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल. राज्यामध्ये आरटी प्रवेशासाठी पालकांकडून अर्जाचा पाऊस. अवघ्या 5 दिवसामध्ये 89,000वर अर्ज. येत्या 27 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची संधी. टिंबे धरणाच्या कालव्यातून 750 क्युसेकनं विसर्ग सुरू. शिरूर आणि जुन्नर तालुक्यामधल्या हजारो हेक्टर शेती क्षेत्राला सिंचनासाठी फायदा होणार. पुण्याच्या भोरमधील नसरापूरमध्ये भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन. संगीताच्या तालावर पुष्ट आणि दणकट भरीव स्नायूंचे लयबद्ध प्रदर्शन. स्पर्धेमध्ये 80हून अधिक स्पर्धक सहभागी. पुण्यामध्ये राजगड तालुक्यामध्ये 2 टन इंद्रायणी जातीचे भात बियाणं विक्रीसाठी उपलब्ध. कृषी विभागाच्या पुढाकारांना 50 शेतकऱ्यांकडून बियाणं उपलब्ध. पुण्याच्या भोरमध्ये श्रीपती नगर परिसरामध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. चोरीच्या घटना थांबवण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी. महिलांचं पोलिसांना निवेदन. पुण्यामधल्या खडकवासल्यामध्ये गावठी पिस्तूल आणि 7 जिवंत काडतुसांसह 2 युवकांना अटक. गुप्त माहितीच्या आधारे खडकवासला स्मशानभूमीजवळ कारवाई. हवेली पोलिसात दोघांविरोधात गुन्हा. पुण्याच्या नारायणगावमध्ये वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या कैद. वाणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये बिबट्याला हलवलं. धुळ्यामधल्या अजंग गावातील 5 वर्षांपासून बंद असलेलं आरोग्य उपकेंद्र सुरू. TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. आठवड्यातून 3 दिवस उपकेंद्र सुरू ठेवण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन बोडके यांचे आदेश. धुळ्यामधल्या दोंडाईच्या इथे मिरचीचे भाव क्विंटल मागे 100 ते 500 रुपयांपर्यंत घसरले. मिरची उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा फटका. सध्या मिरचीला 275 ते 350 रुपये प्रति किलोचा भाव. धुळे तालुक्यामधल्या कापडणे गावामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली. गावामध्ये साथीच्या आजारांचं प्रमाण वाढल्यानं स्वच्छता करण्याची गावकऱ्यांची मागणी. नंदुरबार शहरामधील शास्त्री मार्केट परिसरामध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा काळा बाजार. शहर पोलिसांनी सापळा रचत 40 घरगुती सिलेंडर जप्त केले. 1 लाख मुद्देमालासह दोघांना अटक. नंदुरबार जिल्ह्यामधील मजुरांच्या स्थलांतराची संख्या वाढली. रोजगारासाठी 4 महिन्यांसाठी स्थलांतर होत असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार. सोलापूरच्या उमरड इथे जिल्हा परिषद शाळेमध्ये निपुण भारत अंतर्गत महिला जनजागृती कार्यक्रम. सर्व्हायकल कॅन्सरसह गर्भाशयाचा आणि मुखाच्या कॅन्सर संदर्भात उपाययोजना आणि व्हॅक्सिनबाबत मार्गदर्शन. मुंबईकरांना आगामी आर्थिक वर्षामध्ये वीज दर कपातीचा दिलासा मिळण्याची शक्यता. टाटा वीज कंपनी अदानी कंपनीकडून निवासी ग्राहकांच्या वीज दर कपातीचा प्रस्ताव. बीडच्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वात भारतानं पहिला खो खो विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यामध्ये नेपाळवर मात करत महिला आणि पुरुष संघाची ऐतिहासिक कामगिरी. पंतप्रधान मोदींकडूनही ट्विट करत अभिनंदन. भारताच्या पुरुष संघानं अंतिम सामन्यामध्ये नेपाळला 54-36 अशा फरकानं नमवलं. तर महिला खो खो संघानं नेपाळचा 78-40 अशा फरकानं पराभव केला. श्रीनगरमध्ये संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांचं विभागीय आयुक्तांना निवेदन. अंबादास दानवे, इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीमध्ये विभागीय आयुक्त दिलीप गावडेंना धनंजय देशमुखांनी निवेदन दिलं. आंबेडकर यांच्या लाँग मार्चचा आज 4था दिवस. परभणीमधल्या मुक्कामानंतर आज लाँग मार्च पुढे मार्गस्थ होणार.
लॉंग मार्चमध्ये मोठ्या संख्येनं अनुयायांचा सहभाग. शिर्डीमध्ये अभिनेता रितेश देशमुखचं कुटुंब साई चरणी लीन. आगामी चित्रपटासाठी रितेशनं साईंचा आशीर्वाद घेतला. चंद्रपुरातील दुर्गापूर आठवडी बाजारामध्ये मुनगंटीवारांचा नागरिकांशी संवाद. मुनगंटीवारांनी सामान्य ग्राहकाप्रमाणे भाजी देखील खरेदी केली. क्रांती शुगर कंपनीच्या 9 संचालक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. पारनेर सहकारी साखर कारखाना विक्रीमध्ये गैरव्यवहार. वर्ध्यामध्ये 42 गावात तपासणी केलेल्या पाण्याच्या नमुन्यामध्ये नायट्रेट. प्रशासनाकडून पुन्हा नमुने संकलन करत आवश्यक उपाययोजना. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून गोदावरीसह 5 नद्यांच्या स्वच्छतेचा कार्यक्रम हाती. नाशिक महापालिकेचा 2780 कोटींचा नमामि गोदा प्रकल्प उंडाळला जाण्याची शक्यता. परभणीमध्ये प्रशासनाच्या विरोधानंतरही स्वाभिमानीकडून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी जनसमाधी आंदोलन. गोदावरी नदीपात्रामध्ये उतरून आंदोलकांचा आक्रमक पवित्रा. आमदार डॉक्टर अतुल भोसलेंकडून पुणे मंगळुरू महामार्गाच्या कामाची पाहणी. सौपदरीकरण आणि उड्डाण पुलाच्या बांधकामासंदर्भात आमदारांच्या सूचना. कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा. परभणीच्या पिंपळगाव बसवंतमधील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या वर्षभरात कांदा विक्रीतून 1100 कोटी रुपयांची उलाढाल. नांदेडमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये 400 रुपयांची घसरण. सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी संकटात. वर्ध्यात राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धा. 23 स्पर्धकांचा सहभाग. रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सत्यनारायण बजाज सार्वजनिक ग्रंथालय, गुरुवर्य सुरेशराव चौधरी स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजन. ठाण्याच्या कल्याणमध्ये पोलिसांच्या गाडीमधून पळालेल्या सराईत चोरट्याला पोलिसांनी पकडलं. 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर फरार चोरट्याला पकडण्यात खडकपाडा पोलिसांना यश. ठाण्यामधल्या शहाड परिसरामध्ये 4 ते 5 महिला टोळीची दहशत. बंद घरांचे टाळे तोडून मौल्यवान तांब्याच्या भांड्यांसह रोकड लंपास. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद.